छत्रपति संभाजीनगर में महानगर पालिका की अतिक्रमण हटाओ कार्यवाही अब विवादों के घेरे में गिर गई है। गजानन महाराज मंदिर परिसर में कार्रवाई के दौरान गरीब विक्रेताओं के मिट्टी के बर्तनों और मटकों को नुकसान पहुंचाने का आरोप लगा है। इसी बीच दिव्यांग महिला अर्चना पारखे का वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद लोगों में भारी नाराजगी देखने को मिल रही है। मामले ने तूल पकड़ा तो प्रहार संगठन के नेता और विधायक बच्चू कडू तुरंत अर्चना पारखे से मिलने पहुंचे। उन्होंने प्रशासन की कार्यप्रणाली पर सवाल उठाते हुए कहा कि दिव्यांग और गरीब लोगों पर अन्याय बर्दाश्त नहीं किया जाएगा। वायरल वीडियो के बाद यह मामला लगातार चर्चा में बना हुआ है। साला प्रशासनाने हा अधिकारी हे अफजल खानापेक्षा काही कमी नाही आहे। त्यांना प्रतापगडावर वारी करत असताना जे काही उद्ध्वस्तपणा केलेला आहे ना, तसे दृश्य केल्याचा प्रकार आहे आणि छत्रपती शिवरायांच्या विचारानं चालणारं सरकार निश्चितच अपेक्षा करतो का अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि नाही झाली तर आमची भूमिका दिव्यांगाप्रती ठाम आहो। पहिले दिव्यांग आहे, मग सरकार आहे, मग पक्ष आहे। पहिले दिव्यांग आहे आमच्यासाठी, पक्ष आणि हे नंतर आहे। पक्षच या सरकार दिव्यांगासाठी शेतकऱ्यासाठी उभं राहिलं पाहिजे, ह्या भूमिका ठाम आहे। त्या अधिकाऱ्याचा निषेध करतो आणि वेळ आली त्यांनी 24, 25, 26चा कोणताही दिव्यांग निधी वाटप केला नाही। अजूनही या दिव्यांगांना 6,000 रुपये महिना जो हक्काचा आहे संजय गांधीचा तो भेटू शकला नाही। मग प्रशासन करतं काय? अशा सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठीच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतोय आणि हे जर सुधारणा केली नाही, इथल्या संभाजीनगरच्या महानगरपालिकेनं यांचं निधी वाटप करावं तातडीनं। तो एकच्या अगोदरचा आयुक्त इतकं नालायक होतं तर 4 माराव्या आणि 1च मोजावा असं आयुक्त होतं। त्यानं 4-5 वर्षात एक निधी खर्च नाही केला दिव्यांगांसाठी आणि मग या सगळ्यासाठी 15 दिवस आम्ही महानगरपालिकेला देतो। एक या दिव्यांग निधी असेल, घरकुलाच्या संदर्भातला विषय असेल, हा मार्गी जर लावला नाही तर थेट महानगरपालिकेच्या आयुक्ताचा विषय हा आमच्या सोबत असेल। आता आम्ही त्यांना राहण्याला भाड्यानं घर देतोय करून 4-5 महिने आणि तेपर्यंत एक घरकुलाची व्यवस्था शिवसेना कक्ष मदत निधीतून आपण करू आणि त्यांना एखादा रोजगार देता येईल का आणि त्यांचं महिन्याचं किराण्याचं किमान भागेल अशी व्यवस्था आपण करू। बरं, पण असं म्हटलं जातं की गोरगरिबांवर कारवाई होतीये, दुसऱ्यावर कुठेतरी भेदभाव केला जातो कारवाई करताना। हे अगदी बरोबर आहे, असंच आहे। जे सुधारणा करणं गरजेचं आहे। सरकार कुठलंही असो, कोणाचं असो, हा विषय नंतरचा आहे, पण ते कसं वागतं लोकांसोबत ते पण पाहणं महत्वाचं आहे ना। मग इथल्या श्रीमंताचं अतिक्रमण पाळताना तुमची काय हात काय बांगड्या घातल्या होत्या का? जेवढे हात तुम्ही गरिबांसाठी उचलले तेवढे श्रीमंतांसाठी उचलताना मर्दांगी दाखवा ना। असं तर